संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विविध ग्रामपंचायतींसाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत सौर पथदिव्यांना मंजुरी देण्यात आली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून आंबीखालसा, घारगाव, भोजदरी, वनकुटे, सावरगाव, घुले, जवळे बाळेश्वर, वरुडी पठार, पिंपळगाव देपा आणि बोटा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 2 सौर पथदिवे मंजूर करण्यात आले आहेत। या संदर्भात स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान तानाजी मुंडे यांनी खासदारांकडे निवेदन देत पठार भागातील गावांमध्ये सौर पथदिवे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। या मागणीची तात्काळ दखल घेत खासदार वाकचौरे यांनी डोंगरी विकास योजनेतून मंजुरी दिली असल्याचे तानाजी मुंडे यांनी सांगितले। नमस्कार, मी पैलवान तानाजी मुंडे, अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान। आपण बघत असाल हा सोलर लॅम्प या शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे मी 2025 साली मागणी केली होती प्रतिष्ठानच्या माध्यमातून की आम्हाला गावामध्ये चोऱ्या होतात, वाघ येतात आणि लाईट गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम होतो, मग कळत नाही। तर मग साहेबांकडे मी मागणी केली, सांगितलं की साहेब आमच्या पठार भागातील 10 गावांसाठी मी त्यांच्याकडे मागणी केली होती आणि सांगितलं त्याच्यामध्ये वनकुटे असेल, भोजदरी असेल, घारगाव, बोटा, अजून तुम्हाला सांगतो सावरगाव, घुले, वरुडी पठार, जवळे बाळेश्वर, पोखरी बाळेश्वर आणि पिंपळगाव देपा अशा 10 गावांकडे मी मागणी केली होती आणि साहेबांनी त्या मागणीला प्रतिसाद देत आज आपण पाहत असताना हा दिवा ह्या इथं बसवलेला आहे। अशा 10 गावांमध्ये प्रत्येकी गावामध्ये 2 बसवले, असे 20 दिवे साहेबांनी मंजूर करून पठार भागाच्या जनतेच्या वतीने मी त्या साहेबांचा जाहीर आभार मानतो आणि भविष्यात अजून जे गाव राहिलेत बाकीचे त्या गावांना पण साहेबांनी दिवे देऊन ती मागणी त्या लोकांची आहे त्यांची मागणी पूर्ण करावी अशी मी साहेबांकडे विनंती करतो। आणि या लाईट लागल्यामुळं लाईट गेल्याच्या नंतर सोलरची जी लाईट आहे ती अतिशय त्याचा उजेड असा चमकतो आणि त्याच्यामध्ये सुई जरी पडली तरी दिसेल एवढा चांगला उजेड आहे याचा फायदा भरपूर झालेला आहे लोकांना। या निर्णयामुळे पठार भागातील ग्रामीण भागातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। रात्रीच लाईट नसली तरी म्हणजे उजेड चांगला मस्त पडतो एवढा कोपऱ्यातून, तसं म्हणजे धन्यवादाचे म्हणा साहेबांचे आभार मागावे लागतील तसे। दरम्यान मागणीची सकारात्मक दखल घेत विकास कामांना प्राधान्य दिल्याबद्दल पैलवान तानाजी मुंडे यांनी खासदार वाकचौरे यांचे पठार भागाच्या वतीने आभार मानले। तसेच उर्वरित गावांनाही असाच लाभ द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यानंतरही सौर पथदिव्यांची लाईट सुरूच असते, त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।